तेव्हा तो पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांना विनंती। सो हे गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो आज हम जा रहे हैं दही हंडी देखने। अभी तो हम घाटकोपर में हैं, देखते किधर जाते। घाटकोपर में पता नहीं है मुझे, पर देखते तो मिलते आपको आगे। सो गाइस, अभी हम फाइनली पहुंच चुके हैं जिधर से होता है उधर, देख सकते हो। तो मिलते हैं आपको आगे। सो गाइस, बहुत सारा दही हंडी वाले अभी आ रहे हैं थोड़ी बहुत, माननीय मुख्यमंत्री बाकी सब इधर है। देखिए संपूर्ण महाराष्ट्र हळूहळू सहारा गोविंदा पथक, सहारा गोविंदा पथक। गोविंदा पथक आपली सलाम एका वेळेला एकाच गोविंदा पथकाने, मुरली भाऊ एका वेळेला एकच गोविंदा पथकाने सलामी द्या म्हणा। त्या ठिकाणी एका वेळेला एकच गोविंदा पथक। या ठिकाणी अतिशय सुंदर असे मनोरे रस्ते आहेत। आपण जोरदार टाळ्यांचा गजरात या गोविंदांचं मनोबल त्या ठिकाणी वाढवायचं आहे। अतिशय सुंदर असा मनोरा या ठिकाणी रचलेला आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी हे ऐकलं पाहिजे कि ज्या वेळेस वीडियो कैसेट का जमाना होता और हम वीडियो कैसेट भाड़े से लेते थे और भाड़े से लेकर के अलग अलग घरों में वो वीडियो कैसेट भाड़े पे जाती थी। माझ्या शेजारी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व उस समय मधुर भंडारकर जी खुद, कार तो छोड़ो मोटरसाइकिल भी नहीं थी, साइकिल पे बांद्रा पाली हिल में जा करके ये वीडियो कैसेट लोगों के घरों में जा करके भाड़े से, दुकान पे काम पे थे, दुकान में से भाड़े पे देना काम था और डिलीवरी बॉय का काम करते थे। और वहाँ के जितने सारे फिल्मी लोग हैं उनके घर पे एक छोटा सा एक महाराष्ट्रियन बच्चा वीडियो कैसेट लेके जा रहा, और दिलीप कुमार का घर हो, अमिताभ बच्चन का घर हो या और किसी का घर हो, धर्मेंद्र का घर हो, उनके घर में जाकर के कैसेट दिया करता था। इसलिए वीडियो कैसेट लिए उसको भी पता नहीं था कि एक दिन ऐसा आएगा कि मधुर भंडारकर के साथ काम करना है। ऐसा सपना आज देश के हर बड़े कलाकार का होता है। म्हणून मेहनत करणाऱ्याचं कधीच अडत नाही। लोक नाव ठेवतात। राम कदमला पण मागच्या 4 टर्म निवडून आलो, प्रत्येक टर्मला म्हणतात ह्याच्या खिशामध्ये मोठा लिंबू आहे। सगळे म्हणतात काय होणार निवडून आल्यावर कळतं की ह्याच्याशिवाय पर्यायच नाही। तर माझ्या खिशाचा मोठा लिंबू असेल तर ते पुण्याईचं लिंबू आहे। आणि आता तर मी ठरवलंय मग की महाराष्ट्रातून कुणी आलं त्याचं मोफत ऑपरेशन आम्ही घाटकोपरमध्ये करणार। महाराष्ट्रातून कुणी यावं, माझ्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर बघा,
त्याला हात नसेल, पाय नसेल, त्याला कृत्रिम हातपाय लावून देणार. मतिमंदांवर जगात औषध नाही. मी डायरेक्टर मधुर भंडारकर साहेब यांना सांगणार आहे की आमच्या घाटकोपर मधुर भंडारकर या ठिकाणी आले, ज्यांनी चांदनी बाग, पेस्ट्री, कॉर्पोरेट असे अनेक सुपर डुपर हिट पिक्चर दिले. आपल्या महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मानाचा किल्ला, त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळाले. फिल्म 5 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाली. फार मोठी गोष्ट आहे. आणि गोविंदा पथकांना विनंती आहे एका वेळी एकच लावा. एकावेळेस एकच सर मानला जाईल. 3 लावून पण उपयोग नाही. थोड्या मोदी सांगितलं त्यांना 3 लावून पण उपयोग नाही. एकावेळेस एकच टाका. 5 राष्ट्रीय पुरस्कार माननीय मधुर भंडारकर साहेबांना मिळाले. आणि सगळ्यात मानाचं जे आहे, विनंती आहे गोविंदा पथकांना एका वेळी. आणि महत्वाचं आहे की राष्ट्रपतींच्या हस्ते जो पद्मश्री अवॉर्ड दिला जातो, तो अवॉर्ड सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या मधुर भंडारकर साहेबांना मिळाला आहे. प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. जोरात टाळ्या वाजवून आपण मधुर भंडारकर साहेबांचं अभिनंदन करू. कैलासवासी चंद्रशेखर शुक्लाजी यांना आज आपल्या भारतातील सर्वात मोठी जी दहीहंडी आहे त्याच्यामध्ये त्यांना समाज गौरव पुरस्कार दिला जातोय. उत्तर भारतीय समाजासाठी त्यांनी पारसाईड, अमृतनगर, पूर्ण मुंबईमध्ये उत्कृष्ट असं काम केलं. समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं. गावी सुद्धा जवळजवळ लाखो लोकांचे जे सामाजिक लग्नविवाह केला जातात ते लग्नविवाह सुद्धा त्यांनी गावी मोठ्या प्रमाणात केलेले आहे. आणि एक समाजासाठी उत्कृष्ट काम केलं. त्यांना आज आमदार राम कदम साहेब यांच्यातर्फे त्यांचा मुलगा इथे आलेला आहे, तर त्यांना समाज गौरव पुरस्कार दिलेला जातो. एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. सूरज सेकंड वन त्या ठिकाणी विंग डान्स ग्रुप आपल्या समोर सादरीकरण करतायत. 2 नंबर. हॅलो. अरे वा, व्हेरी गुड. एकदा जोरात टाळ्या गोविंदा पथकासाठी होऊन जाऊ द्या. एकदा जोरात टाळ्या. वा, झुकेगा नाही साला. डॉक्टर हर्षद चंद्रा समाज गौरव पुरस्कार देण्यात आहेत. आमच्या ह्या मेडिकलच्या क्षेत्रामध्ये कधी त्यांना आमदार राम कदम साहेबांचा एक फोन केला तर लगेच सर्व आपल्या घाटकोपरमधील जनतेसाठी ते नेहमीच तत्पर असतात. आमच्या वन्नी वर्षाताई कदम त्यांनी आतापर्यंत 160 वेळा आपलं स्वतःचं रक्त त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यांचा आपण या ठिकाणी महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन आपले आमदार राम कदम साहेब यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करत आहोत. हॅलो हॅलो. 160 वेळा स्वतःचं रक्त देऊन ज्यांनी इतिहास घडवला असे आपले रेवणकर साहेब यांचा सन्मान त्या ठिकाणी आमदार राम कदम साहेब करतायत.
सुधाकर रेवणकर यांनी सगळ्या लोकांना खूप मदत करतात. कॅन्सर एक असा आजार आहे की जो आजार झाला की माणसाला असं वाटतं की आता काय होईल कोणाच नाही. तर अशा ह्या सेवेच्या कामात दिलीप नागपा आपल्याला मदत करतात. त्यांचंही आज आम्ही या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करायचं. खरं म्हणलं तर इथे संबोधित करण्यासारखं काही वातावरण नाही, पण रामभाई भारताची सर्वात मोठी हंडी करतात. त्यांच्याशी 2 मिनिटं हस्तांतरण शोधण्याचं होईल. या ठिकाणी एकच सांगतो, आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प घेतला की जे पुण्याईचं काम घाटकोपरमध्ये आपण 16 वर्ष करतो ते आता 5 पट आपण मोठं करणार आहे. महाराष्ट्रातून कोणी आला त्याचं मोफत ऑपरेशन, कुणी आला त्याला हात नसतील पाय नसतील त्या दिव्यांगांना कृत्रिम पाय आपण बसून देणार आहोत. मतिमंदांवर भारतात औषध नाही, पण गेली 10 वर्ष आपण यात काम करतोय आणि आपल्याला ज्या पद्धतीची याची ट्रीटमेंट सापडली तर वर्ष ते 1.5 वर्षात ती मुलं काही 50% बरी होतात, काही 90% बरी होतात. महाराष्ट्रात जो कोणी ऐकत असेल त्याची जात पाहिली जाणार नाही, धर्म पाहिला जाणार नाही, पक्ष पाहिला जाणार नाही. हे मला माननीय मुख्यमंत्र्यांनी शिकवलं की माणूस म्हणून आपण आधी चांगलं व्हायचं आणि माणूस म्हणून आपण माणसाचं काम करायचं. देव मंदिरात नाही आहे, मंदिरातल्या देवाला आपल्याला श्रद्धेनं त्याला देव बनवलं, तो देव आहेच आहे, पण खरा देव माणसात आहे, माणुसकीत आहे. म्हणून गेली 16 वर्ष आपण घाटकोपरमध्ये माणुसकीचे अनेक उपक्रम राबवले. माननीय मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देईन. त्यांची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रात देव माणूस आहे. आणि मी आज नाही बोलत आहे, पहिल्या दिवसापासून बोलतोय, छाती ठोकपणे बोलतोय. विरोधी पक्ष सभागृहात जे बोलतात किंवा विरोधी नेते पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया. प्रत्येक वर्षी आमदार राम कदम साहेब यांचे मित्र प्रोड्युसर मधुर भंडारकरजी या घाटकोपरच्या दहीहंडीला आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात. आपण जोरदार घाटकोपरमध्ये त्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मधुर भंडारकर साहेबांचं जे सॉन्ग आहे ते लावायचं तुम्हाला.
या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान द्यावा. आपल्या घाटकोपरमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा पुन्हा एकदा आपल्या घाटकोपर वासियांच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे लाडके विभागाध्यक्ष सन्माननीय गणेशभाई सुटकर यांच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांचा आभार मानूया. या ठिकाणी 7 थरांचा हा मानवी मनोरा आणि सलामी या ठिकाणी 7 थरांची दिली जाते. या बाळगोपाळकडून सर्वांना विनंती, जोपर्यंत वरचा बाळगोपाळ खाली येत नाही तोपर्यंत कोणीही बाजूला होऊ नका. सुरक्षितपणे त्यांना खाली उतरू द्या. सर्वांनी काळजी घ्या. उत्कृष्ट रीतीने या ठिकाणी. तो आज के वीडियो को यही एंड करते हैं. तो मिलते हैं और एक ऐसे अमेजिंग न्यू वीडियो में. तो बाय.